नमस्कार मित्रांनो, मी राजवेंद्र मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आता रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपापली ई-पीक पाहणी आता थेट शेतामध्ये जाऊन आपल्या पिकाची नोंद ही सातबारावरती करायचं आहे. तर घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून पिकाची माहिती सातबारावरती कशी नोंदवायची ए टू झेड प्रोसेस लाईव्हमध्ये मी मराठी भाषेमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, ही पीक पाहणी कशी करायची पाहूया. मित्रांनो, पहिला तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे वरती ई पीक पाहणी. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला वरतीच एक ॲप्लिकेशनचं नाव दिसेल, ई पीक पाहणी. बाय द DCS डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या नावाचं ॲप्लिकेशन आहे. ह्याला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. बटनावरती क्लिक करायचं आहे आणि याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. पाहिजे मी आता याला इन्स्टॉल करत आहे. पाहिजे आता ॲप्स इन्स्टॉल डाउनलोड झालेला आहे. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला पुढे इथं ओपन ॲक्शन येईल. या ओपन ॲक्शनवरती क्लिक करायचं आहे. असं आल्यानंतर तुम्हाला इथं विल युजिंग द ॲप ओनली दिस टाईम डू नॉट अलाउ, तुम्हाला इथं लोकेशनला परमिशन द्यायचं आहे. आता मी इथं ह्याला परमिशन देतो. परत कॅमेराला परमिशन द्यायचं आहे. परत फोटोला परमिशन द्यायचं आहे. हे सर्व दिल्यानंतर तुम्हाला इथं परवा आधीच महाराष्ट्र शासन महसूल विभागाचं आपले मनपूर्वक स्वागत असं दिसेल. उजवीकडून डावीकडे असं सर्च करायचं आहे आणि तुमचं मोबाईल एक 3G आणि 4G असावा. कमीत कमी 2 GB रॅम असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. गुगल मराठी कीबोर्ड असावा. त्याच्यानंतर परत सरका आणि इथं महसूल विभाग येईल. निवडा याच्यावरती क्लिक करा आणि तुमचा महसूल विभाग कोणता आहे यामध्ये निवडून घ्या. आता मी माझा महसूल विभाग निवडून घेतो. नंतर तुम्हाला परत ह्या बाण चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पहा इथं रब्बी हंगाम शेतकरी स्तरावर कालावधी रब्बी हंगामासाठी 1 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत ही पीक पाहणी करता येणार आहे. इथं आधी सांगितलेलं आहे पहा. आणि बाण चिन्हावरती हिरव्या क्लिक करा आणि इथं लॉगिन पद्धत निवडा. शेतकरी म्हणून लॉगिन करा किंवा इतर तुम्ही कोण आहे शेतकरी असाल तर शेतकरी म्हणून लॉगिन करा. याच्यावरती क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून पुढे जायच्यावरती क्लिक करा. आता माझा मोबाईल नंबर टाकून मी पुढे जायच्यावरती क्लिक करतो. पुढे जायच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विभाग ऑटोमॅटिक आलेला असेल. गाव निवडा. तुमचा जिल्हा कोणता आहे तो निवडा. त्याच्यानंतर तालुका कोणता आहे तो निवडा. त्याच्यानंतर गाव निवडा. तुमचं तालुका निवडल्यानंतर तुमची गावाची सर्व गावं तालुक्यामध्ये येतील. तुमचं गाव त्यामध्ये सोडून निवडा. सर्व माहिती भरल्यानंतर परत ह्या ग्रीन बाण चिन्हावरती क्लिक करा आणि पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक, तुम्ही शेतकरी खातेदार निवडा. इथं तुम्ही शोधू शकता पहिलं नाव किंवा आडनावने. आता मी इथं माझं आडनाव टाकून सर्च करतो. तुमचं खाते नंबर किंवा गट क्रमांक ठाव असेल तर तुम्ही इथं सर्च करू शकता. मी आता आडनाव टाकून घेतलं आणि शोधा याच्यावरती क्लिक करतो आणि खातेदार निवडा. खाली इथं स्क्रोल करा आणि तुमच्या आडनावावरती जेवढी शेतकरी असतील, शेतकऱ्यांची नावं असतील त्यांची आता इथं सर्वांची आलेली आहेत. मी इथं माझं शेतकऱ्याचं नाव निवडून घेतो आणि खाली बाण चिन्हावर ह्याच्यावरती क्लिक करतो. त्याच्यावरती क्लिकनंतर ऑटोमॅटिकली खाते क्रमांक आलेला असेल, तुम्हाला पाहून घ्या इथं खाली आहे. आणि परत बाण चिन्हावरती क्लिक करा आणि इथं संकेताक पाठवा. आपली नोंदणी खालील मोबाईल नंबर क्रमांक करण्यात येत आहे. तर तुमचा मोबाईल नंबर इथं दिसेल. तर पुढे ह्या बटनावरती क्लिक करा किंवा मोबाईल नंबर क्रमांक बदला. तर तुम्हाला दुसरा मोबाईल नंबर द्यायचा असेल तर इथं बदलू शकता. नसेल तर पुढे ह्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला असा मेसेज आला असेल की सूचना तुमची नोंद आधी झालेली आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे का? होय करा. त्यानंतर इथं खातेदार निवडा. खातेदार निवडल्यानंतर तुमचं खातेदार येईल आणि संकेतन क्रमांक 4 अंकी तुमच्याकडे नसेल तरी संकेतांक विसरला ह्याच्यावरती क्लिक करा आणि तुमचं संकेतन क्रमांक इथं आलेला आहे तो तुम्हाला तो लिहून घ्यायचा आहे किंवा एकामध्ये नोट करून घ्या आणि तो इथं परत टाका. तो संकेतन क्रमांक टाकून या हिरव्या रंगावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असं एक होम पेजला एक डॅशबोर्ड ओपन होईल. तुम्हाला पहिला कायम पड चालू पड नोंदवा. हे जर तुमचं शेत जर कायम पड चालू पड असेल तर तुम्ही याच्यावरती क्लिक करून तुमची खाते क्रमांक, गट क्रमांक, कायम पड का चालू पड हे निवडू शकता. पड कशासाठी आहे हे निवडू शकता. कायम पड किती क्षेत्रामध्ये आहे याच्यावरती क्लिक करून तुम्ही ही कायम पड चालू पड निवडायचं आहे. तुमचं जर नसेल तर तुम्ही सोडू शकता. परत ओमला या नंतर मी आता कायम पड आणि चालू पड नाही, त्यासाठी पीक माहिती नोंदवा. पीक पाहणी करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला पीक माहिती नोंदवा ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाते क्रमांक निवडा. ह्याच्यावरती क्लिक करा. तुमचा खाते क्रमांक निवडा आणि भूमापन गट क्रमांक निवडा. तुमचं जे आहे ते ऑटोमॅटिक आलेलं असेल आणि एकूण क्षेत्र हेक्टरमध्ये येईल. हंगाम आता इथं संपूर्ण वर्ष किंवा रब्बी, आता रब्बी चालू आहे रब्बी निवडायचं आहे. वाय तक टीप सुद्धा आलेला आहे. पेरणीचे उपलब्ध क्षेत्र किती आहे ती टोटल आली असेल. त्याच्या खाली टीप आहे. कायम पड असेल प्रथम कायम पड जमिनीची नोंद करून त्यानंतर पीक पेरणीची माहिती नोंदवा. तर तुमची आता मी
पहिला सांगितलेलं आहे की कायमपड आणि चालूपड असेल तर नोंदवा, नसेल तर सोडून द्या. त्याच्यानंतर पिकाचा वर्ग काय आहे ते निवडा. पिकाचा वर्ग पाहिजे निर्बळ पीक म्हणजे एक पीक, मिश्र पीक म्हणजे बहुपीक, पॉलीहाऊस पीक, शेडनाईट हाऊस पीक. तुम्हाला यामध्ये कोणतंही निवडायचं आहे. तुमचं जर मिश्र पीक असेल तर ते निवडा, नसेल तर निर्बळ पीक असेल तर निर्बळ पीक करा. तर मी एक पीक निर्बळ पीक करतो, त्याच्यावरती क्लिक करतो आणि निर्बळ पीकचे प्रकार पीक आहेत ते निवडा. पीक, फळबाग ह्यामध्ये आता पीक निवडायचं आहे. पिकाची झाडाची नावे याच्यावरती क्लिक करा आणि आता सध्या तुम्ही जे शेतामध्ये कोणतं पीक घेतलेलं आहे, ज्वारी, चाळ भुईमूग, मक्का, मूग, सोयाबीन, उडीद, बाजरी, कापूस, कांदा, हरभरा हे जे आहेत ते निवडा. आता मी ते ज्वारी निवडतो. ज्वारी किती क्षेत्रामध्ये भरलेला आहे, तर संपूर्ण क्षेत्र असेल तर संपूर्ण क्षेत्र ह्याच्यावरती क्लिक करा. नसेल तर तुम्ही किती क्षेत्रामध्ये घेतलेला आहे तो इथं सिलेक्ट करा. आता मी क्षेत्र भरलेलं आहे आणि जलसिंचन साधने हे निवडा. आता तुम्ही इथं कोरडेवाहू, काजी तलाव, सरकारी तलाव, कोपणी, विहीर तुमचं जे शेतामध्ये काय आहे ते तर तुम्ही कशाने शेततळे, सामूहिक शेततळे कशा प्रकारे तुम्ही तुमचे जलसिंचन म्हणजे विहीर, बंधारा, तलाव असेल ते त्यावर मी इथं विहीर निवडतो. सिंचन पद्धती कोणती आहे ते निवडा. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन आणि प्रकार सिंचन. आता मी इथं सिंचन पद्धती निवडली आहे. लागवडीची दिनांक निवडायचा आहे. लागवड कधी केला आहे तो दिनांक निवडून घ्या. लागवडीची दिनांक टाकल्यानंतर किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का, हे नोंद तुम्हाला इथं होय का नाही हे सिलेक्ट करायचे तुमच्या म्हणण्यानुसार. आणि पुढे जा याच्यावरती क्लिक करायचं आहे. पुढे जा याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता पाहिजे पीक पाहणीसाठी निवडलेला सर्वेगडचा नकाशा व सदरच्या गटाच्या हद्दीपासून आपण उभे असलेले अंतर पाहिजे. हा हिरवा कलरचा जो ह्यामध्ये दिसतो, आपण आता आपला नकाशा हा दिसत आहे आपल्या सर्वे नंबरचा आणि ह्यामध्ये आपण कुठं आहे हे तुम्हाला इथं दिसत आहे. तुम्हाला मध्ये शेतामध्ये जाऊन तुमच्या उभारायचं आहे. आता मी जरा पुढं सरकतो, तसंच तो मॅप पुढं सरकत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं अद्ययावत करा ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि GPS अचूकता अक्षांश रेखांश आला असेल बरोबर, तुम्हाला इथं परत पुढे जा ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं पिकाचे छायाचित्र आवश्यक, त्यामध्ये छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2 दोन्ही फोटो पिकाचीच घ्यायचे आहेत. त्यासाठी छायाचित्र 1 वरती क्लिक करा आणि तर त्याला अलो परमिशन द्या. गटापासून ते तुम्हाला इथं ठीक आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं असा फोटो येत आहे, त्या फोटोवर असं क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ओके करायचं आहे. ओकेनं पहिला फोटो हा क्लिक झालेला असेल, त्याच्यानंतर दुसरा एक छायाचित्र दुसऱ्या याच्यावरती क्लिक करा, परत अलो करा आणि ठीक आहे याच्यावरती क्लिक करून परत एकदा फोटो अपलोड करून घ्या. फोटो काढून घेतल्यानंतर इथं ओके करायचं आहे. दोन्ही फोटो आता पाहिजे आपण काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं ग्रीन राईट चिन्ह आहे, ह्याच्यावरती क्लिक करा. तुम्ही सर्व भरलेली माहिती आलेली असेल. त्याच्यानंतर तुमचं फार्मर ID सुद्धा इथं खाली फोटोवरती दिसत आहे, जी तुम्हाला वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करत आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. पाहिजे सूचना पिकाची माहिती साठवली आहे, अपलोड झाली आहे. ठीक आहे याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला पिकाची माहिती पहा ह्याच्यावरती क्लिक केल्यावर तुमचं खरीप हंगामचं सुद्धा इथं पिकाची पीक पाणी केलेली दिसेल. आत्ताची केलेली इथं आहे. पहा इथं खाते क्रमांक, गट क्रमांक, पीक कोणतं आहे, ज्वारी, हंगाम कोणता आहे, भरलेले क्षेत्र किती आहे, लागवडी दिनांक आहे आणि पिकाचे वर्ग निर्बळ आहे हे सर्व दिसेल. आणि इथं तुम्हाला दुरुस्ती करायचं असेल तर दुरुस्ती करा. ह्याच्यावरती क्लिक करून जेवढं लवकर दुरुस्ती करायचं आहे तेवढं लगेच दुरुस्ती करा 48 तासाच्या आत. पण नष्ट करायचं असेल तर 48 तासाच्या आत नष्ट करायचं आहे. काहीतरी चुकलं असेल तर पीक पेरणीची माहिती भरा. तर दुसरं पीक जर तुम्हाला भरायचं असेल तर आता जी सेम आपण माहिती भरली तसेच तुम्हाला माहिती भरून फोटो काढून अपलोड करायचा आहे. पीक माहिती नोंदवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बांधावरची झाडी नोंदवायची असेल तर बांधावरची झाडी नोंदवा. याच्यावरती क्लिक करून तुम्ही बांधावरती झाडे किती आहेत, कोणती आहेत ते सर्व निवडून त्यांचे 2 फोटो काढून अपलोड करू शकता. आता मला इथं नोंदवायचं नाही, मी नोंदवणार नाही. अपलोड याच्यावरती क्लिक करा. अपलोड याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सूचना कोणतीही ऑफलाईन माहिती आढळलेली नाही. त्याच्यानंतर पीक माहिती मिळवा ह्याच्यावरती क्लिक करा. माहिती प्राप्त झाली, ठीक आहे असं सूचना आलं तर तुमची पीक पाणी झालेली आहे मित्रांनो.
तुमची पीक पाणी झालेली आहे का नाही तर पाहायचं असेल तर गावाच्या खातेदारीची पीक पाणी पहा, याच्यावरती क्लिक करा शेवटमध्ये आणि तुम्हाला शेतकऱ्यांचे सर्व नाव दिसेल. तुम्ही तर असं खाली स्क्रोल करत जाऊन तुमचं पाहता मित्रांनो, तुम्ही पीक पाणी केलेल्या शेतकऱ्याच्या नावावरती असं हिरव्या कलरवरती एक आडवं पट्टी आलेली असेल, अशी आली तर तुमची पीक पाणी ही खरंच झालेली आहे. तर बाकीच्या शेतकऱ्यावरती आली नाही, त्यांची पीक पाणी अजून केली नाही. तर ह्या डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक केला तर तुम्हाला इथं खाते क्रमांक, मोबाईल नंबर, गट क्रमांक, हंगाम, पीक, लागवडी दिनांक, भरलेले क्षेत्र ही सर्व माहिती तुम्हाला इथं दिसून जाईल. तुमची व इतर शेतकऱ्यांची सुद्धा घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून अशा प्रकारे पीक पाहणी करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत नवीन माहितीच नवीन व्हिडिओसह भेटूया. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.